नमस्कार, आपण नाशिक धरमपूर या हायवेवरती उभा आहोत. नाशिक धरमपूर हायवे हा कायमच मोठा प्रश्न उपस्थित आहे आणि हा प्रश्न कधी सुटणार हा कायमच या नागरिकांना पडलेला कोडा आहे. आपण माझ्या पाठीमागं बघू शकता, अक्षरशः कमीत कमी 4 ते 5 किलोमीटरची ही ट्रकची लाईन लागलेली आहे. गेल्या 24 तासापासून ही लाईन अशीच आहे. या लाईनीचं कारण आहे सावळ घाटामध्ये झालेले अपघात आणि सावळ घाटामध्ये सर्वात मोठे 2 अपघात झालेले आहे आणि हे अपघाताचं सत्र या सावळ घाटामध्ये कायमच सुरू असतं आणि या अपघाताच्या सत्रामुळे या सावळ घाटामध्ये ट्रक चालक बाहेर राज्यातील ट्रक चालक गेल्या 24 तास 25 तास उभे राहून स्वतः खाण्याची तसेच अशा अनेक सुविधा असेल त्यापासून त्याला वंचित राहावं लागतं. अक्षरशः पिण्यासाठी पाणी देखील या घाटामध्ये मिळत नाही आणि या घाटामध्ये पाणी देखील मिळत नसल्याने या ट्रक चालकांचे अक्षरशः हाल होते. आपण बघू शकता या लाईनी 3-3, 4-4 किलोमीटरच्या लाईनी आहे. आपल्या सोबत बोलण्यासाठी स्थानिक येथील नागरिक आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल, काय नाव आपले? माझं नाव श्याम हिरे. काय स्थिती आहे, नेमकं कायमच असतं का अशी परिस्थिती? कायमच असते. आता इथं धरणपूरला किंवा पेठला जाणं येणं असल्या कारणाने नेहमीच पाहत असतो की हा साधारण सावळ घाट 5-5, 6-7 तास जाम राहतो. आज सकाळचं साधारण 11 वाजता लाईनीला लागलोय. आता किती वाजले? 5 वाजता इथपर्यंत. कधीपासून ही लाईन लागलेली आहे? ही लाईन साधारणतः 10 वाजेपासून लागलेली इथं. 10 वाजेपासून आणि आता ही साधारण 5 किलोमीटर लाईन आहे. हा कायमचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं कधी निरसन करण्यासाठी लोकप्रतिनिधी असेल यांनी काही मार्ग काढलेला आहे? आता तसं पाहिलं तर इथं महाराष्ट्राचा उपाध्यक्ष राहत होता. महाराष्ट्राच्या उपाध्यक्षाची सासूरवाडी, त्यांच्या मुलाची सासूरवाडी असं म्हणतात. तर मग यांचं प्रथम कर्तव्य आहे का यांनी आपली सासूरवाडी तरी कमीत कमी जाण्याजोगी बनवावी बा. येणारा प्रवासी आणि जाणारे सगळे इंडस्ट्रीयल हे तरी आहेच. तो मुख्य मार्ग आहे 2 राज्यांना जोडणारा. परंतु जर हे पाहिलं तर दिवस 5-5, 6-7 तास ती लोक गाडीमध्ये. हा राष्ट्रीय महामार्ग आहे का? हा 2 राज्यांना जोडणारा महामार्ग. हा राष्ट्रीय महामार्ग आहे. तर ह्या राष्ट्रीय महामार्गावरती हे अपघात कायमच होत असतात. तर या अपघाताला कारण काय? अपघाताला कारण असं आहे की सावळ घाटामध्ये जे रुंदीकरण व्हायला पाहिजे होतं, सावळ घाटामध्ये जे तुमचेवाले टर्न आहे ते मोठे व्हायला पाहिजे होते, किंवा सावळ घाटाला पर्यायी मग पूल असेल, पर्यायी रस्ता असेल, या गोष्टींचे प्लॅनिंगच केलं गेलेलं नाही. कुठल्याच या विषयावरती म्हणजे इकडचा माणूस आहे ना आदिवासी म्हणून आदिवासीच ठेवला. या माणसाची प्रगती व्हावी असा इथल्या लोकप्रतिनिधीच्या मनामध्ये विचारच नाही. आपण बघू शकता ही परिस्थिती कायमच असते. सावळ घाटातील अपघातांना मुळे हे होत असतं आणि ह्या घटनांना कारणीभूत आहे ते अपघात आणि हे अपघाताचं सत्र बंद कधी होणार असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक, पेठ.